संभाजीनगर येथून दिंडीसाठी आलेलो आहे। माझं नाव अक्कलवंत राठोड आहे। माझी ही पहिलीच दिंडी आहे। आम्ही रात्री गुरुद्वारा कॅम्प येथे मुक्कामास थांबलो आणि सकाळी आमची दिंडी हडपसरसाठी निघाली। रस्त्यात निघालो असता आम्हाला रस्त्यात एक मजार दिसली। त्या मजारातून एका बाईंनी आमच्या ताईच्या अंगावरती मटणाचा तुकडा फेकला आणि तो तुकडा त्यांनी पाहिला आणि मी पण पाहिला। मग त्यांनी मला विचारलं की हे काय, तर त्यावेळेस मी बघितलं की ताई म्हणला हा मटणाचा तुकडा आहे। मग ते तुकडा आम्ही बघितला आणि त्याच्यानंतर त्या बाईला मी जाब विचारण्यासाठी गेलो। त्या बाईने मला घाण भाषेत शिवीगाळ केली। त्यावेळेस मी तिला सांगितलं की बाई, मी तुला काही घाण बोलायला किंवा भांडण करायला नाही आलो, मी तुला फक्त जाब विचारायला आलो की तू असं का केलं। त्यावेळेस तिनं मला तुला जे करायचं ते कर, मी म्हणलं तिला की मी पोलिसांना बोलवतो। तर तिनं म्हणली तू पोलिसांना नाही, पोलिसांच्या बापाला बोलव, मी तीच नाही म्हणे, आम्ही कोणालाच घेत नाही। मग त्यानंतर मी तिथे बाजूला असलेल्या महिला कॉन्स्टेबल होत्या, मी त्यांना बोलवलं, त्यांना ही सगळी अभिती सांगितली आणि त्या महिला बिचाऱ्या तिथे आल्या आणि त्यांच्या गळ्यात माळ होती। ते माळ असून सुद्धा त्या महिलेने ते मासाचा तुकडा उचलून रस्त्याच्या बाजूला फेकला। त्या महिलेने बाजूला फेकला आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही वारकरी आहात, तुमची मंडळी तुम्ही जाऊ द्या, तुमची दिंडी तुम्ही पुढे चालू द्या, त्या बाईवर जे काही कारवाई करायची ते मी करते, आमच्या वरिष्ठांना मी कळवतो। पण संध्याकाळ झाली, पण आम्हाला कळाले की त्या बाईवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नव्हती। त्यानंतर मला भाऊ भेटले, ऋषी भाऊ भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं की बा ही सगळी अभिती, आम्ही त्यांना पोलीस स्टेशन वगैरे सगळी माहिती विचारली। त्यांनी आम्हाला इतकं मोठं सहकार्य केलं। खरंच त्यांचे म्हणजे हिंदू धर्मावर त्यांचं जे प्रेम आहे ते त्यांनी दाखवलं आणि त्यांनी आम्हाला इथं पोलीस स्टेशनला आणलं आणि जे काही सहकार्य केलं आणि तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे। आमच्या दिंडी बालकांनी संपर्क आणि ती बाई मुस्लिमाची होती आणि ती मजार जी आहे मुस्लिमांची मजार होती आणि दर्गा काय म्हणतात ते होतं, त्याच्यातून तिनं हाड फेकलं। जय हिंद।